नांदेड जिल्ह्यात गेल्या 15 ते 20 दिवसापासून अवकाळी पाऊस व मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे जे आहे ते शेती पिकात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मात्र गेल्या 2 दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप पेरणीसाठी मशागतीच्या कामांना वेग आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण नांदेड जिल्ह्यातील बारड शिवारातील हे चित्र पाहतोय। आपण बघतोय हे शेतकरी जे आहे ते या ठिकाणी मशागतीचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर जोरदार पाऊस झाल्यामुळे जमिनीत जे आहे ते मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाला आहे। आपण या ठिकाणी पाहतोय मोठ्या प्रमाणात तण सुद्धा या जमिनीत उगवलं होतं। मात्र पेरणीपूर्वी हे सगळं तण शेतकरी जे आहे ते अशा पद्धतीनं वखर लावून साफ करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि एकंदरीत तर काय तर मशागतीच्या कामाला मोठ्या प्रमाणात वेग आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मात्र कृषी विभागाच्या वतीनं आवाहन करण्यात आले की चांगला मान्सूनचा पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका। आपल्यासोबत स्थानिक शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल, जोरदार पावसाने हजेरी लावली होती, पाऊस उघडलाय, आता मशागतीच्या कामाला तुम्ही सुरुवात केली। जोरदार पावसाने हजेरी लावली होती। पाऊस 15 दिवस उघडला नाही आमच्या इकडे। 15 दिवसानंतर आता 3 दिवस झाला पाऊस उघडलेला आहे। त्याच्यानंतर आता आम्ही मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे। हो, बरे अवकाळी पावसामुळे तुमचं काय नुकसान झालंय? अवकाळी पावसामुळे आज आमचं नुकसान 2 एकर मध्ये 1 एकर टरबूज आणि 1 एकर खरबूज होते। अवकाळी पावसामुळे आमचे फार नुकसान झालेले आहे। 90,000 रुपये खर्च झाला, 6,000 रुपये फक्त उत्पन्न झालेलं आहे याच्यामध्ये। हो, अवकाळी पावसामुळे। हो, इकडे तुमचं एवढं मोठं नुकसान झालंय, मात्र या पावसामुळे मशागतीला काय फायदा झाला का थोडाफार? तर याच्यात काय फायदा थोडाफार? तर उलट आमचीच नुकसान आहे याच्यामध्ये अधिक। हो, या पावसामुळे मशागत चांगली होत नाही, पुढचं पीक काही चांगलं येत नाही। हो, यानं पुन्हा आमची नुकसान आहे। तण असे जास्त होऊन गेलेले आहेत वावरामध्ये। हो, कष्ट करूनच्यामध्ये आम्ही हे व्हायला परेशान होतात। हो, निश्चित आपण बघतोय हे शेतकरी होते, यांनी आपले संवाद साधलाय। त्यांचं असं म्हणणं आहे की अवकाळी पावसामुळे जे आहे ते शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जमिनीत सुद्धा या पावसामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। कृषी विभागाच्या वतीनं सातत्यानं आवाहन करण्यात येतं की मान्सूनचा पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका। खरं तर नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात पेरणीयोग्य पाऊस जे आहे ते अवकाळी पावसामुळे झाला, मात्र तो पेरणीसाठी पूरक नाही असे जे आहे ते कृषी विभागातून सांगण्यात आले। आपण या ठिकाणी बघतोय जमिनीत जवळपास 1 ते 1.5 फूट ओलावा निर्माण झालाय आणि या मातीचा जे आहे ते अशा पद्धतीनं गोळा तयार होताना आपण पाहतोय। याचा अर्थ पाऊस मोठ्या प्रमाणात झालाय, मात्र हा पाऊस जो आहे तो पेरणीयोग्य नसल्यामुळे चांगला पाऊस पडल्याशिवाय, मान्सूनचा पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये असं आव्हान कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलंय। आणि आता जे आहे ते शेतकऱ्यांनी मशागतीची कामे हाती घेतलेत आणि आता पेरणीयोग्य पावसाची शेतकरी वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळतात। ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही 9 मराठी, आंबेगाव, नांदेड।